17 सप्टेंबर 2025 ग्लॅडिएटर बघितला. सुंदर सिनेमा आहे. सगळा रोमन याच्यावर आहे, कारकिर्दीवर आणि रोमनी कशी आपली हे एस्टॅब्लिश केली आणि सगळ्यांना कसं हरवून एकछत्र साम्राज्य स्थापन केले. पण त्याच्यात जे काहीच करायचं नसतं, ज्यांच्या आयदी राजपुत्र आणि ज्यांना सगळं आयतं सगळं हवं असतं, त्यांच्या मनामध्ये कसं किलमिश येते आणि कसे मग ते दुसऱ्यांना मारून स्वतः राजा होतात. म्हणजे थोडक्यात किंगडम, फॉल ऑफ किंगडम आणि आतली त्यांची इंटरनल पॉलिटिक्स सगळं ते दाखवलेलं आहे. तर जो रोमन राजा असतो तो म्हातारा असतो आणि त्याला एक मुलगा असतो. तर तो नुसता म्हणजे त्याला लढायचं नाही किंवा असं करायचं नसतं, त्याला आयतच सगळं. त्याला वाटतं असं की आता मीच वारस आहे, मलाच राजा बनवते. राजाला एक मुलगी पण असते आणि त्या मुलीला एक मुलगा पण असतो आणि राजाचा एक वफादार, म्हणजे हे लोक बंजारे लोक असतात, त्यांना शिपाई, म्हणजे ते पण लढत असतात रोमन एम्पायर करता आणि त्यांचाच एक शिपाई असतो मॅक्सिमस आणि तो जाबाज शिपाई असतो आणि लॉयल. तर राजाच्या मनात त्यालाच पुढे आपलं वारस बनवायचं चाललं असतं. तर जेव्हा लढाई संपते आणि तो म्हणतो की आता मी थकलोय, मी किती वर्षांपासून म्हणजे बाहेरच आहे, घरात माझ्या बायको मुलांना मला भेटावं असं वाटतंय. तर ठीक आहे, जाशील तू. आणि पण फक्त राजा आपलं मनातलं बोलून दाखवतो की मी तुला माझी इच्छा आहे की तुला करावं. आणि राजाची जी मुलगी असते तिचा नवरा मेला असतो आणि तिला हा मॅक्झिमस आवडत असतो. पण जो राजाचा मुलगा असतो तो भाऊ असूनही तो आपल्या बहिणीवर फिदा असतो आणि त्याला असं वाटतं बहिणीने मला एक वारस द्यावा याच्याकरता, किंगडम करता. तर त्याला ते आवडत नाही वडिलांनी असं म्हटलेलं त्याला की ह्याला वारस बनवायचं आहे. आणि तो मुद्दामून वडिलांना इतक्या जोरात कडकडून मिठी मारतो की त्यांचा हार्ट फेल, म्हणजे श्वास गुदमरून ते मरतात. आणि मग झालं, आता मेल्यावर काय, त्यालाच राजा बनवतात सगळे वारस म्हणून. कारण त्याची इच्छा, राजाची इच्छा राजाने कोणाच्या समोर अशी बोलून दाखवलीच नसते. एकदा मुलीसमोर फक्त म्हटलं असतं त्यांनी. मग हा म्हणतो त्याला की मी माझ्या घरी जाऊ इच्छितो. तर हा म्हणतो की नाही, तू जायचं नाही आणि तू जर माझ्याकरता काम नाही केलंस, लढला नाहीस, तर तुला मी मारून टाकीन किंवा तुझ्या घरच्यांनाही मारून टाकीन, घरी जायचं नाही. तर हा मॅक्झिमस ला जेव्हा हे लोक मारायला येतात तर तेव्हा तो लपून छपून, म्हणजे मरत नाही आणि म्हणजे त्याला घेऊन जाऊन लांब मारायला सांगतो तो मारेकऱ्यांना. पण तो त्या मारेकऱ्यांना सगळ्यांना मारून आणि पळ काढतो. पण तो घरी पोचायच्या आधीच या लोकांनी बायकोला आणि मुलाला मारून टाकलं असतं आणि घर याचं सगळं जाळून टाकलं असतं. तर तेव्हापासूनच मग तो हे झालेला असतो. पण त्याच्या मनात राग असतोच की आपण हे करायचं. पण मग तो भटकत भटकत एका ठिकाणी येतो की जिथे म्हणजे एक जण विकत घेत असतो गुलामांना आणि त्यांना म्हणजे लोकांच्या एंटरटेन करता वापरायचं. मग तुम्ही जिंकले तर तुम्हाला पैसे नाही, तर मेले की मेले असं. तर अशा ह्याच्यात त्या रोम मधलं कोलोजियम त्या कोलोजियम एक टाईपचं स्टेडियमच असतं की ज्याच्यात सगळं पब्लिक रोमचं बघणार, त्याच्याबरोबर राजाही बघणार आणि लोक एकमेकांशी तलवारीने लढणार. तर अशा ह्याच्यात मग हा ग्लॅडिएटर म्हणून, म्हणजे तलवारबाज म्हणून हा पण लढत असतो. तर आता त्याच्याबरोबर भरपूर गुलाम असतात, तर बरेच मरतात हे ते. हा दरवेळेस जिंकत जातो आणि हा लोकांची मनं जिंकत जातो. कारण जेव्हा समोरचा हारायला लागतो तर तो त्याला मारत नाही, त्याला सोडून देतो. तर त्यांनी लोकांच्या मनात घर केलेलं असतं. तर सगळेजण मॅक्झिमस मॅक्झिमस मॅक्झिमसच म्हणत असतात. तर मग एकदा राजा जेव्हा तो राजाचा मुलगा जेव्हा पाहायला येतो तेव्हा तो त्याला ओळखतो
आणि मग तो आपल्या शिपायांना म्हणतो, तुम्ही मला का खोटं सांगितलं की हा मेला म्हणून किंवा आम्ही त्याला मारून टाकलं. आता त्याच्या मनामध्ये हेच असतं की ह्याला आता आपण कसं तरी करून मारायचं. मग तो वेगवेगळ्या तृप्त्या वापरून त्याला मारायचा प्रयत्न करतो. म्हणजे कधी वाघ सोडलं किंवा कधी त्याच्या सेनेमधला सगळ्यात जाबाज शिपाई त्याच्यावर असं. पण प्रत्येक वेळेस हा म्हणजे वाचत जातो. तर आता त्या गुलामांच्या मधले आणि सैनिकांमधले काही लोक असतात की ज्याचे वफादार असतात. तर आणि ज्यांनी याला विकत घेतलं असं तोही त्याला म्हणतो की ठीक आहे, मी तुला हेल्प करेन इथून जाण्यासाठी. तर हे लोक सगळं प्लॅन करतात पळून जायची, की हा म्हणजे पळून जाईल आणि मग नंतर सैन्य घेऊन येईल आणि याला मारेल किंगडम. तर त्याच्यात ही मुलगी पण मदत करते. तर आणि मुलगी ह्याला का घाबरत असते, कारण दरवेळेस तिला भीती असते की आपल्या मुलाला ह्यानी मारून नको टाकायला, वारस हा आहे म्हणून. तर पण त्याला ते कळतच आणि तो शेवटी परत त्या पूर्ण जिथे गुलामांना ठेवलं असं तिथे सगळ्यांना आपल्या सैनिकांना अटॅक करायला सांगतो. पण हा लपून पळतो, पण शेवटी पकडला जातो आणि मग त्याला आणतात, बांधून ठेवतात. आणि हा डिक्लेअर करतो की म्हणजे ह्याला आता दाखवायचं असतं की मी कसा याच्यापेक्षा जास्ती शक्तिवान आहे. तर तो डिक्लेअर करतो की मॅक्झिमस आणि माझी लढाई होईल. आणि ह्याला लढाईच्या आधी तो मॅक्झिमसला पाठीमध्ये चाकू भोगतो, ज्याच्यामध्ये विष असलेला चाकू. त्याच्यामुळे मग ते हळूहळू विष भिनत असतं आणि तशा परिस्थितीत हा लढतो त्याच्याशी आणि त्याला खाली पाडून मारतो. म्हणजे तो शेवटी आपला बदला पूर्ण करतो. पण ते विष हळूहळू भिनते तर हा पण म्हणजे खाली पडून मरून जातो. म्हणजे शेवटी त्या देशाकरताच तो आपलं बलिदान देतो. मग ती राणी डिक्लेअर करते की माझा मुलगा आता किंगडम होईल आणि ह्याला सन्मानाने ह्यांनी देशाकरता आपल्या रोम करता भरपूर हे दिलेलं आहे, त्याला सन्मानाने याचं सगळं केलं जावं पुढची हे वगैरे असं करून. आणि तो सिनेमा संपलाय. पण सिनेमा खूप सुंदर आहे आणि पूर्ण सिनेमात कसं कसं चालतं सगळं किंगडमचं ते दाखवलेलं आहे. तर छान आहे, पाहण्यासारखं आहे.